श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होताच आपली पावलं जशी समुद्र किनाऱ्याकडे वळतात, तशीच कोकणातल्या किनारपट्ट्यांवर नुकत्याच अंड्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांची पावलं वळतात अथांग समुद्राकडे. निसर्ग चक्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कासवांच्या संवर्धन संरक्षणाचा आणि तिथल्या गावांमध्ये स्वावलंबी अर्थव्यवस्था उभारण्याचा गेल्या 2 दशकांपासून सुरू असलेला प्रयत्न म्हणजेच वेळास कासव महोत्सव. या महोत्सवाच्या संस्थापकांपैकी एक निसर्गतज्ज्ञ आणि कार्यकर्ते मोहन उपाध्ये यांची मुलाखत आज आणि उद्याच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. कूर्म जन्माचा कौतुक सोहळा. ऐकूया या मुलाखतीचा पहिला भाग. आम्ही पुस्तकांचं गाव ऐकलंय, चिक्कूचं गाव ऐकलंय, आता मधाची गावं पण तयार होत आहेत. तशी वेळासची कासवांचं गाव ही ओळख हळूहळू प्रसिद्ध होतीये. तर कासवांचं गाव म्हणजे नेमकं काय आहे? वेळासला समुद्री कासवांचं संरक्षण आणि संवर्धन 2002 साली सुरू झालं. चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मित्र ह्या संस्थेने त्याची सुरुवात केली आणि 2006ला पहिला कासव महोत्सव वेळासला सुरू झाला आणि तिथपासून आजपर्यंत उदंड प्रतिसाद मिळाला आहे येणाऱ्या पर्यटकांचा आणि त्याच्यामुळे गावाला एक वेगळी ओळख मिळाली आणि म्हणूनच गावाला कासवांचं गाव म्हणून ओळखलं जातं. ही कोणती कासवं आहेत? काही विशिष्ट प्रजाती आहेत का सगळीच कासवं येतात त्याच्यामध्ये? समुद्रामध्ये एकूण 7 प्रजातीची कासवं आढळतात. त्याच्यापैकी 5 भारतीय उपखंडांमध्ये आढळतात आणि त्यातलं हे सगळ्यात छोट्या जातीचं ऑलिव्ह रिडले जातीचं कासव आहे, जे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती अंडी घालण्यासाठी येतं. ऑलिव्ह रिडले प्रजातीबद्दल आम्हाला सांगा ना. किती आकार असतो? आयुर्मान किती असतं? साधारणपणे ही कासवं लांबीला मोजायला गेलं तर त्यांची पाठ 2.5 ते 3 फुटापर्यंतची असते आणि वजनाला पूर्ण प्रौढत्वाला आलेली मादी 50 किलोग्राम पर्यंत वजनाला असते. अच्छा. आणि तिचा रंग ऑलिव्ह असल्यामुळे तिला ऑलिव्ह रिडले असं म्हटलं जातं. पण या प्रजातीचं संरक्षण करणं हे का महत्वाचं आहे? म्हणजे जनरली आपण जेव्हा संवर्धनाबद्दल बोलतो तेव्हा पर्यावरणाच्या चक्रातला त्यांचा रोल काय, त्यांची भूमिका काय ह्याच्याबद्दल बोलतो, तर तेही सांगा ना प्लीज. नक्कीच. म्हणजे निसर्गामध्ये ह्याचं स्थान जे आहे तर तो पाण्यातला स्कॅव्हेंजर आहे. म्हणजे पाण्यात मेलेले मृत मासे किंवा जलचर जीव खाऊन पाणी स्वच्छ ठेवण्याचं तो काम करतो. त्याचबरोबर जेलीफिशची संख्या नियंत्रित ठेवण्याचं महत्वाचं काम तो करतो. या 7 प्रजातींमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये हे समुद्रातलं गवत आणि शेवाळं खातात. त्याच्यातलं ग्रीन सी टर्टल जातीचं जे कासव आहे हे शाकाहारी मानलं जातं. ओके. ते कासव समुद्राच्या तळाशी असलेलं गवत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खातं, ज्याच्यामुळे तिथे छोट्या माशांना अंडी घालायला जागा तयार होते. असं ह्या कासवाचं निसर्गातलं स्थान असल्यामुळे त्याचं जतन करणं किंवा त्याला वाचवणं ही काळाची गरज आहे. पूर्वी गावांमध्ये स्थानिक लोक ही अंडी चोरायचे, खायचे. हे आपल्याला थांबवायचं होतं तर ते यशस्वीरित्या थांबवलं गेलं. किंवा अनेक नैसर्गिक भक्षक ह्या अंड्यांचे आहेत, जसे की भटके कुत्रे असतील, कोल्हे असतील, रानडुकरं असतील. त्याचबरोबर जर पिल्ल जन्माला येत असतील तर खेकडे आहेत, किनाऱ्यावर असलेल्या मारवेली आहेत, पाण्यात गेल्यानंतर मोठे मासे खातात, मच्छीमारांच्या जाळ्यात अडकणं, बोटीला आपटून मरणं, त्यांच्या इंजिनला जे फॅन असतात त्याच्यामुळे ह्या कासवांचे पंख कापले जातात. ऑइल स्पिल झालं तर त्याच्यामुळे सुद्धा कासव पाण्यात जरी राहत असलं तरी श्वास ते हवेमध्ये घेतं. अशा वेळेला ते पाण्याच्या सरफेसला आल्यावर डोकं जेव्हा बाहेर काढतं श्वास घेण्यासाठी तेव्हा हे तेल नाकात जातं आणि गुदमरून ही कासवं मरतात. किंवा त्यांचं जे आवडतं खाणं आहे जेलीफिश, प्लास्टिकच्या पिशव्या ज्या तरंगतात ट्रान्सपरंट किंवा पांढऱ्या रंगाच्या, त्या जेलीफिश सारख्या दिसतात. प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन ही कासवं मरतात. त्याच्यामुळे ह्यांचा सर्व्हायवल रेट हा फार कमी आहे. म्हणजे हजारामध्ये 1 कासव प्रौढत्वाला येतं. मच्छीमारांच्या जाळ्यांमध्ये कासवं अडकून मरण्याचं प्रमाण जास्त होतं. तर तिथे सुद्धा कांदळवन कक्षाकडनं एक योजना आखली गेली की जर मच्छीमारांच्या जाळ्यात अशी दुर्मिळ होत चाललेली कासवं किंवा समुद्री जीव जे दुर्मिळ होत आहेत ते अडकले आणि मच्छीमारांनी जाळं कापून जिवंत त्या प्राण्याला पुन्हा पाण्यात सोडलं तर नुकसान भरपाई योजना त्यांच्यासाठी देण्यात आली. आणि तिथे आपल्याला अजून एक अभ्यासही असा झाला की 7 प्रकारची जी कासवं जगभरात आढळत आहेत पैकी 5 भारतीय उपखंडांमध्ये आढळतात. अंडी द्यायला सुद्धा येतात आपल्या काही बेटांवरती, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपच्या भागांमध्ये. पण ती 5ही प्रजातीची कासवं महाराष्ट्राच्या किनारपट्टीला मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेली आपल्याला मिळाली. आणि तिथे गरजेचं असं होतं की जर यांची संख्या झपाट्याने कमी व्हायला लागली तर मगाशी मी म्हटलं तसं निसर्गाच्या साखळीतला एक दुवा तुटेल कुठेतरी. बरोबर. आणि समुद्र स्वच्छ ठेवण्याचं काम हा जो प्राणी आज कैक वर्ष करतोय तर तो कुठेतरी दुवा जर तुटला तर समुद्रामधलं प्रदूषण वाढायला सुरुवात होते. म्हणून खरं तर हे संरक्षण संवर्धन करणं गरजेचं आहे. या प्रवासाची सुरुवात कशी झाली? 1992 साली चिपळूणला एक संस्था स्थापन झाली, सह्याद्री निसर्ग मित्र नावाची. आणि कोकणात दुर्मिळ होत चाललेल्या प्राणी किंवा पक्ष्यांवरती ते अभ्यास करत होते.
आणि 2000 साली त्यांनी पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडाचा अभ्यास करायला सुरुवात केली महाराष्ट्राच्या 720 किलोमीटरच्या किनारपट्टीवरती. बर त्यावेळेला डहाणू, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असं 5ही जिल्ह्यांमध्ये फिरून ह्या पक्ष्यांची संख्या किती आहे, किती संख्येने त्यांची घरटी आहेत, त्याचा अच्छा. अभ्यास त्यांना करायचा होता. रायगड, डहाणू, पालघर हे जिल्हे त्यांचे करून झाले आणि मुंबईच्या दिशेने रत्नागिरी जिल्ह्याचं वेळास हे पहिलं समुद्र किनाऱ्याचं गाव लागतं. अच्छा. आणि हा पक्षी समुद्र किनाऱ्याच्या जवळ उंच झाडांवरती आपली घरटी बांधतो. तर त्याचा अभ्यास किंवा त्याची संख्या मोजायची असेल तर किनाऱ्यावर वाळूत फिरावं लागतं. बरोबर. जेव्हा संस्थेची माणसं वेळासच्या किनाऱ्यावर फिरत होती त्यावेळेला त्यांना अंड्यांची रिकामी काही सालं मिळाली. अच्छा. त्यांनी गावात बऱ्याच ठिकाणी चौकशी केली की नक्की ही सालं जी दिसत आहेत ती कुठल्या प्राण्याची किंवा पक्ष्याची आहेत का. तर सुरुवातीला संस्थेच्या माणसांना कोणीच काही बोललं नाही. पण संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे म्हणून आहेत, त्यांना गावातले एक ज्येष्ठ नागरिक आहेत गोपीनाथ महाडिक, बर त्यांनी सांगितलं की दिवाळीनंतर समुद्रातनं रात्रीच्या वेळेला किंवा पहाटेला कासवं बाहेर पडतात आणि अंडी घालतात. तिथे संस्थेच्या लक्षात आलं की गावातल्या लोकांना ह्या कासवाबद्दल तर माहिती आहे, पण मग हे लोक करतात काय त्या अंड्यांचं. तर ती अंडी चोरून खायचे, विकायचे आणि मग तिथे निसर्गाच्या साखळीतला एक दुवा कुठेतरी कमी होत चाललाय आणि तो तुटायची शक्यता आहे. बरोबर. म्हणून संस्थेने त्यावेळेला ह्या कामाची सुरुवात केली. पण त्याच्यानंतर वनविभागाने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि हे सगळं काम सध्या काळामध्ये वनविभागाच्या अखत्यारीत चालतं आणि वनविभागाचाच कांदळवन कक्ष दक्षिण कोकण हा जो एक भाग आहे, दक्षिण कोकणमध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा येतो. ज्या 3 जिल्ह्यांमध्ये सध्या कांदळवन कक्षाच्या पूर्ण देखरेखीखाली त्यांनी माणसं नेमून हा समुद्री कासव संरक्षण संवर्धनाचा उपक्रम राबवलेला. आणि तुम्ही या उपक्रमाशी कसे काय जोडले गेलात? कारण माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही मुंबईकर आहात. माझं जन्म शिक्षण मुंबईचं आहे आणि मी मुंबईला कंटाळून 2000 साली मुंबईला रामराम केला आणि वेळास हे माझं गाव आहे. मी माझी लहानपणाची प्रत्येक सुट्टी वेळासला घालवली. तर त्याच्यामुळे मला प्राण्यांचं जे काही वेड आहे किंवा आवड आहे ती गावातल्या लोकांना लहानपणापासूनच माहिती होती. कारण मी लोकांच्या घरी गोठ्यांमध्ये जाणं, त्यांच्या गाई म्हशींना हात लावणं, त्यांना चरवायला नेणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी करायचो. शेतीवाडी करण्यासाठी म्हणून गावात आलो आणि 2002 ला संस्थेने जेव्हा काम सुरू केलं, संस्थेने जिथे जिथे जाऊन चौकशी केली की आपल्याला कोणीतरी एक शिकलेला मुलगा हवाय, कारण त्या काळामध्ये गोपीनाथ काका आणि त्यांचा मुलगा समीर हे दोघ जण काम बघत होते आणि तिथे डेटा मेंटेन करणं हा एक महत्वाचा विषय होता की कासवं किती संख्येने येत आहेत, ती अंडी किती संख्येने घालतायत, किती पिल्ल जन्माला येत आहेत, त्याची एक तपशीलवार माहिती नोंदवायची होती. त्यांना कोणीतरी एक शिकलेली व्यक्ती हवी होती. जेवढ्या गावातल्या घरांमध्ये त्यांनी चौकशी केली सगळ्या घरातनं एक नाव सुचवलं गेलं, ते माझं. एक शिकलेला मुलगा मुंबई सोडून आलाय, तर तुम्ही त्याच्याशी बोला, तो हे काम करू शकतो का. आणि तेव्हा 2002च्या त्या सीझनच्या शेवटला स्वतः भाऊ काटदरे आणि संस्थेचे काही सदस्य घरी आले आणि त्यांनी मला विचारलं की आम्ही समुद्री कासवाचं असं असं एक काम सुरू केलेलं आहे, तर तू आमच्याबरोबर काम करशील का. आणि तो माझ्या आयुष्यातला पहिला दिवस होता जेव्हा मला समुद्रात कासव असतात हे कळलं. आणि तिथून खरं तर माझी ही जर्नी सुरू झाली. तुम्ही मगाशी असा उल्लेख केला की माद्या अंडी घालायला या सगळ्या किनाऱ्यांवरती येतात. तर मादीनं अंडी घालणं ते ती इवलिवलीशी पिल्ल समुद्राच्या दिशेने सोडली जातात. तर ही सगळी प्रक्रिया कशी असते आणि किती काळाची असते? नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा अंडी घालण्याचा काळ असतो. रात्रीच्या वेळेला किंवा पहाटेच्या वेळेला भरती रेषेच्या पलीकडे ही समुद्री कासवाची मादी येते, वाळूमध्ये 1 ते 1.5 फूट खोल खड्डा करते आणि त्याच्यात एका वेळेला 80 ते 150 पर्यंत अंडी देते. पुन्हा वाळूने तो खड्डा भरते, स्वतःच्या शरीराचा दाब देते, 360 अंशामध्ये वाळू उडवते आणि पुन्हा पाण्याकडे ती निघून जाते. हे उडवणं मला कळलं नाही का. मादी ज्या वेळेला अंडी देते त्यावेळेला तिच्या शरीरातनं एक स्त्राव पडतो त्या अंड्यांवरती. त्या स्त्रावाचा जो वास असतो तो त्यांचे नैसर्गिक भक्षक जे आहेत, कोल्हे, कुत्रे, रानडुकर, त्यांना तो कळतो. त्यांना तो वास जाऊ नये याच्यामुळे ती वाळूनी भरलेला खड्डा असेल त्याच्यावरती वाळू उडवते आणि मग निघून जाते, जेणेकरून तिने अंडी कुठे घातली ते कोणाला कळू नये म्हणून. म्हणजे थोडक्यात दिशाभूल करण्यासाठी. आता आपण ह्या कन्झर्वेशन ऍक्टिव्हिटीमध्ये जी अंडी आपल्याला मादी कासवाची तिथे सापडतात, एका काठीच्या साहाय्याने ती शोधली जातात, तिने कुठे अंडी घातलेली आहेत आणि त्याच्यानंतर ती अंडी त्या खड्ड्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढून त्या खड्ड्याचं माप घेतलं जातं आणि तेवढ्याच खोलीचा एक खड्डा पुन्हा एक संरक्षित जाळीत तयार केला जातो. ज्याच्यामुळे जितकी अंडी आपल्याला त्या खड्ड्यात मिळाली आहेत तितकीच अंडी त्याच पद्धतीने त्या खड्ड्यामध्ये व्यवस्थित ठेवता येतात. पुन्हा वाळून तो खड्डा भरून त्याच्यावरती आपण आपल्या अलगद हातांनी दाब देतो आणि त्याच्यानंतर तिथे समोर एक काठी लावली जाते की जेणेकरून आपल्याला कळायला की आपण अंडी कुठे ठेवली. साधारण 45 ते 55 दिवस काळ लागतो ह्या अंड्यांना उबायला. जर थंडीचे दिवस असतील तर 60-65 दिवस सुद्धा लागतात. उष्णता जशी वाढायला लागते 45 ते 47 दिवसांमध्ये ही अंडी उबतात आणि त्यातनं पिल्ल जन्माला येतात.
त्यानंतर ह्या पिल्लांना पाण्यापासून ठराविक अंतरापर्यंत म्हणजे नैसर्गिक जिथे मादी अंडी घालून जाते साधारण त्या भागामध्ये त्या पिल्लांना ठेवलं जातं. ओके. आता अंडी उबली की त्यातनं पूर्ण वाळूत वरती यायला ह्या पिल्लांना 3 ते 4 दिवस लागतात. तिथे बाकीच्या अंड्यांना बाजूला करणं, वरनं जी कोरडी वाळू हळूहळू खाली घसरायला लागते, तर बरोबर. त्या वाळूचा दाब त्याला विरुद्ध दिशेला वरती येणं याच्यामध्ये त्याच्या पंखांना अर्ध बळ येतं आणि त्याला उरलेलं बळ हे जेव्हा ते पाण्यापर्यंतचं अंतर कापतं त्यावेळेला त्याला मिळतं. पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची बाब अशी असते की जेव्हा ते पिल्लू पाण्यापर्यंतचं अंतर कापतं त्यावेळेला तिथली मॅग्नेटिक फील्ड ते आपल्या मेंदूमध्ये नोंदवतं. म्हणजे बर. अगदी थोडक्यात ते आपलं घर लक्षात ठेवतं. हा हा. त्याच्यामुळे त्या पिल्लाला वाळूवरती चालवणं हे फार गरजेचं असतं. त्यातली जी कुठली मादी असेल ती 15 ते 20 वर्षानंतर सक्षम होते अंडी देण्यासाठी. कारण यांचं आयुर्मान साधारणपणे 80 ते 100 वर्षाचं असतं. बरोबर. 15 ते 20 वर्षाच्या काळानंतर ती मादी कितीही महासागर फिरली तरी त्याच किनाऱ्याच्या आसपास तिथे येऊन तिथेच अंडी घालते आणि त्याच्यामुळे त्या पिल्लाला हो. तिथनं पाण्यापर्यंत चालवणंही गरजेचं असतं. बरोबर. तुम्ही मगाशी सांगितलं की गावकरी ही अंडी खायचे, तर ती अंडी खाण्यापासून कासवाचं संवर्धन, संरक्षण सगळं करण्यापर्यंत त्यांना आणण्याच्या प्रवासातली आव्हानं काय होती? सुरुवातीला जेव्हा संस्थेने काम केलं त्यावेळेला लोकांमध्ये जनजागृती करणं खूप गरजेचं होतं. म्हणजे लोकांना पारंपरिक ज्ञान तर होतच, म्हणजे त्यांना कासव अंडी कशी घालतात, ते कुठे घालतात ह्याबाबतची माहिती होती. त्याच्यानंतर काही गमतीच्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या की बर. लोक आम्हाला सांगायचे की समुद्रातली कासवं ही जन्मल्यानंतर आपल्या भावंडांना कधी भेटत नाहीत किंवा ते आपल्या हा. आई वडिलांना कधी भेटत नाहीत. तर बरोबर. त्याच्यामुळे जेव्हा मादी अंडी घालते हा. त्यावेळेला ती रडते, तिच्या डोळ्यातून बर. पाणी येतं हा. कारण ती आपल्या पिल्लांना कधीच बघणार नाहीये. खरं तर ह्या कासवांमध्ये पालकत्व नाहीये. ओ. त्याच्यामुळे अंडी घालून झाल्यानंतर ती मादी ना त्या अंड्यांना उगवायला येते ना त्या अंड्यातनं पिल्लं बाहेर आली आहेत की हे पाहायला येते. बरोबर. पण त्यावेळेला तिच्या डोळ्यावाटे अतिरिक्त क्षार ती बाहेर काढते आणि अच्छा. लोकांनी एक गणित असं मांडलं की आई रडतेय कारण ती हा. पिल्लांना कधीच भेटणार नाही. किंवा लोकांनी आम्हाला असंही सांगितलं की पिल्लं पाण्याच्या दिशेला कशी जातात, हा. तर मादी येते, हम्म. शिटी वाजवते आणि पिल्लं पाण्याच्या दिशेला जातात. बर. तर त्याच्या मागचं कारण असं होतं की एक समुद्री कासव एका सीझन मध्ये एकदा, दोनदा किंवा 3 वेळेला अंडी देऊ शकते. अच्छा. पहिली अंडी देऊन झाल्यानंतर 25 ते 30 दिवसानंतर ती मादी परत येऊ शकते, पुन्हा 25-30 दिवसानंतर ती येऊ शकते किंवा दुसरी कुठली मादी येऊ शकते. अशा वेळेला पहिली दिलेली अंडी उगतात आणि ती पिल्लं पाण्याकडे जातात. आणि बरोबर. लोकांनी समीकरण मांडलं, आई बोलवते आणि पिल्लं तिथे जातात. पण ज्या गोष्टी लोकांना माहिती होत्या तिथे हे काम करणं आम्हाला खूप सोपं होतं. करेक्ट. काही ठिकाणी आम्हाला अशीही लोक मिळाली की ज्यांनी मादी कासवाला कापून तिचं मटणही विकलंय. बाप मग तिथे म्हणतात तसं साम दाम दंडभेद अशा सगळ्या गोष्टी वापरून किंवा त्यांना ज्या पद्धतीने समजतील अशा पद्धतीने सांगून मग हा उपक्रम व्यवस्थितरित्या सुरू झाला. संवर्धन करणं, संरक्षण करणं हे काम ही एक वेगळी बाजू झाली. पण याचा महोत्सव करावा असं का वाटलं? कारण आपण अनेक ठिकाणं बघतोय की जिथे इतक्या संख्येनं लोक जातात की ते जे बघायला गेले त्याचाच कुठेतरी ऱ्हास सुरू होतो. तर महोत्सव कशासाठी? गावातल्या लोकांना समुद्री कासवाबद्दलची माहिती होती. अशी काही लोक होती किंवा अशी काही कुटुंब होती जे ही अंडी विकून त्यातनं 5 महिन्यासाठी आपलं घर चालवायचं. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती अंडी विकली जायची. आता जेव्हा त्यांना हे संरक्षण संवर्धन करायचंय, तुम्ही याच्यापुढे अंडी चोरायची नाहीत असं सांगितल्यानंतर त्यांचं उत्पन्नाचं साधन थांबणार होतं. बरोबर. मग संस्थेच्या डोक्यात एक संकल्पना अशी आली की जर आपण इथे बाहेरच्या लोकांना ही कासवाची पिल्लं बघण्यासाठी बोलावलं तर ते इथे आल्यानंतर त्यांना राहण्यासाठी कुठेतरी व्यवस्था बघावीच लागेल, करेक्ट. जेवणासाठी जागा शोधावीच लागेल. मग गावामध्ये होमस्टे ही संकल्पना सुरू केली. अच्छा. गावातल्या लोकांबरोबर त्यांच्या घरात राहायचं, त्यांच्या घरात ते जे काही जेवण बनवतात ते जेवायचं आणि तिथे राहिल्याचे आणि जेवल्याचे पैसे द्यायचे. ओके. आणि तिथे असं झालं की अंडी विकून पैसा मिळणार तर त्याच्याऐवजी लोकांची राहायची जेवायची व्यवस्था करून पैसा मिळणार. बरोबर. त्याच्यामुळे लोकांचा तो एक प्रश्न गेला. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं असं होतं, किनाऱ्यांवरती पर्यटक ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्याला ही कल्पनाही नसते की हे समुद्र किनारे कोणाचं तरी घर आहेत किंवा इथे कासवं असतात. तर त्याच्यामुळे आलेल्या माणसांना आपण सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 वेळांना कासव महोत्सवाला पिल्लं वाळू पूर्ण वर आली असतील तर त्यांना पाण्यापर्यंत नेऊन ठेवतो. अच्छा. पण संध्याकाळी एक माहितीचं सत्र आणि एक फिल्म दाखवली जाते. त्या चित्रफितीमध्ये हे काम कशा पद्धतीने केलं गेलं याची माहिती मिळते आणि आजवर जे काही काम आपल्या कोकणामध्ये झालं किंवा कांदळवन कक्षाकडनं, वन विभागाकडनं जे संशोधनात्मक काम केलं गेलं त्याची संपूर्ण माहिती लोकांना दिली जाते. अच्छा. आणि ह्याच्या मागचं एक मुख्य कारण असं आहे, सुजाण नागरिक तयार करणं आणि हे किनारे सुद्धा कोणाचे तरी घर आहेत. बरोबर. त्याच्यामुळे किनाऱ्यावरती आपण पर्यटन कशा पद्धतीने केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी म्हणून खरं तर हा कासव महोत्सव आयोजित केला गेला. महोत्सव सुरू झाला
पण ऑलिव्ह रिडले कासवांचा शास्त्रीय अभ्यास होणं, त्यांच्या संख्येत वाढ होणं आणि या महोत्सवाच्या कक्षा रुंदावणंही तितकंच गरजेचं आहे. वेळाशच्या किनाऱ्यावर सुरू झालेला आणि विस्तारत गेलेला हा प्रवास ऐकूया या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्या. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, संपादन, लेखन, मुलाखत आणि निवेदन अंकिता आपटे.